रामचंद्राय नमः. आसो युद्धाची अटाटी सांगितली शास्त्र धरावयाची गोष्टी. विष्णूच्या पाहे माझे मुष्टी, ते तू जगजे तिसजी पाय. रामचंद्र भगवान की जय. असं म्हणून सांगितलं ना. काय म्हणतात, युद्धाच्या शस्त्राच्या आटाआटी असणारी त्या ठिकाणी सोडून दिल्या आणि त्या ठिकाणी लक्षण ओळखू लागले एकमेकाचे. आणि राम कोण, परशुराम कोण असं त्या ठिकाणी ओळखण्याचा प्रयत्न करू लागले. जरी तो हे सजीची संपूर्ण तरी तू माझ्या जिंकिले जाण. श्रीराम म्हणे हे भाषण, माझा दुष्यान तुझे विजयी. तुझ्या विषयी अस्त्र मला दुष्य नाही म्हणून सांगेल. मी अस्त्र त्या ठिकाणी जरी तोडला असलं, शरभंजन त्या ठिकाणी जरी केलं असलं, तो पण होता आणि पण असल्यामुळे मला ते तोडावं लागलं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलतात. तू अगाध ब्राह्मण ब्रह्मचारी पितृसेवेची परम थोरी. तुझी आज्ञा वंद्य श्री विष्णूच्या पकडी धरिता झाला. सांगितलं तू धनुष्य तोडलंस, पण हातामध्ये विष्णूचा म्हणजे भगवंताचा असणारा धनुष्य का धरलंस असं त्या ठिकाणी परशुरामजी प्रभू रामचंद्राला बोलू लागले. श्रीराम म्हणे भार्गव रामाय, तुझे तीर्थे प्रताप अमा. तेने प्रतापे तुझोत्तम धनुर्वर्मा सजीरा. सांगितलं हे अस्त्र भार्गव रामा, हे परशुरामा, तुमच्या मुळ असणार, तुमच्या दर्शनात असणार सर्व तीर्थ आम्हाला पावन झाले म्हणून सांगितलं. आणि तुम्ही माझ्यावर समरांगण करला, तुम्ही युद्ध करू लागलात, म्हणून मी हा चाप असणारा विष्णू चाप असणारा मी धरलेला आहे असं त्या ठिकाणी बोलतात. शिवचापा परिस भारी विष्णू चापाची थोरी. श्रीरामे धरोनिया करी क्षणा माझारी सचिर. त्या ठिकाणी शिवचापापेक्षा महादेवाच्या त्या धनुष्यापेक्षा विष्णू चापाची थोरी म्हणून सांगितलं. आणि ते धारण कर म्हणल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने एका क्षणामध्ये धनुष्यास्त्र उभे केलेले आहे. भार्गवाचे दृष्टी पुढा श्रीरामे सजिला विष्णू मेढा. ठाण मांडोनी निधडा बाण गाडा सोडिला. असं म्हणल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने विष्णू चाप असणारा त्या ठिकाणी धारण केला, मेढा उभा केला म्हणून सांगितलं. आणि सावध असणारे प्रभू रामचंद्र परशुरामाकडे बघू लागले. जैसा तंक समूळ कळी काळा घातला. देखुणी भार्गवे घेतला ताकद आलोली श्रीराम. जैसा कळी काळ असतो म्हणून सांगितलं. कोणालाच आठवत नाही कळी काळ. तशा प्रमाणात प्रभू रामचंद्रानं धनुष्य हातात धारण केल्याच्या नंतर काळासारखा असणारा राम दिसू लागला परशुरामाला. आणि मनामध्ये धाक निर्माण झाला परशुरामाच्या. काय झालं पुढं, श्रीरामाच्या प्रताप प्रौढी तेजे भार्गवा पडे जाम पडी. धनुष्य उडिता कानाडीच्या पकडाडी वैष्णवी. सांगितलं त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावला. धनुष्य दिसलं, प्रभू रामचंद्राचं स्वरूप पाहिलं आणि काळासारखे प्रभू रामचंद्र परशुरामाला दिसू लागले. डोळ्यानं पाहताना झापडी लागली म्हणून सांगितलं. थर 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 असणारे परशुराम त्या ठिकाणी कापू लागले. धास्ती निर्माण झाली. काय झालं, परशुरामे अतितांतडी लागवे घालो नवडी. श्रीराम धरिला लवड सवडी चापन मोडी वैष्णवी. सांगितलं त्या ठिकाणी झापडी वेळी म्हणून सांगितलं. लवड सवडी लवकरात लवकर असणार प्रभू रामचंद्राकडे असणारे परशुरामजी आले आणि ते चाप असणारा त्या ठिकाणी पाहिला, धनुष्य पाहिलं म्हणून सांगितलं. अशा प्रकारची कथा झाली. शिवचाप मोडीले क्षणा माझारी. तैसे वैष्णव चापान करी. तुझ्या पराक्रमाची थोरी चला चर्या तुल्या. परशुरामाने सांगितलं जसं महादेवाचं धनुष्य मोडलं, कोदंड मोडलं स्वयंवरामध्ये, तसं असणार हे शिवचाप असणार म्हणून दाखव. कारण का चराचरामध्ये असणार त्रिभुवनामध्ये असणारी रामा तुझी कीर्ती होईल. आणि सगळे तुझे असणारे रामा कीर्ती असणारे लोक गातील. चंद्र सूर्य असेपर्यंत रामाचा असणारा त्या ठिकाणी गुण वर्णन करतील. म्हणून ही विष्णूचा पास्त्र मोडून दाखव बरं. पण ती विष्णूचा प्रभू रामचंद्र मोडू शकत नाही का, त्याला कारण आहे.
तुझे बळात अद्भुत कैकाळ तुझे नित्यांकित तू अवतार श्री रघुनाथ मग निश्चिती मानले मला कळून चुकलं रामा. तू कोण आहेस हे मला कळालास. तू ब्रह्म आहेस. तुझे अंकित असणारे सगळे म्हणून सांगितलं. कळी काळ तुझ्या अंकित आहेत म्हणून सांगितलं. तू असणारा त्या ठिकाणी आज्ञा देणार आहेस आणि बाकीचं सर्व असणारं चराचर आज्ञाधारक आहे हे मला आज कळालं असं परशुरामजी बोलतात. मी तुझा करवालो छळ तुझे पाहता स्वभावशील माझी निमानी कळवळ तू केवळ परमात्मा त्यावेळेस असणार मी तुझं असणार छळन करण्यासाठी आलो. तुझ्यावर राग धरून आलो. पण तुला पाहिल्याबरोबर या ठिकाणी मला असं वाटायला लागलं की तू पूर्ण ब्रह्म असणारा देवाचा अवतार आहेस. तू देव आहेस म्हणून. का? त्याचं कारण आहे. प्रभू रामचंद्राने आपल्यावर जर एखाद्याने कोणी शत्रूनं दगड हाणला तर आपण त्याला परत दगड हाणतो. पण नाथराय म्हणतात बाबा प्रभू रामचंद्राने एकही शस्त्र एकही बाण एकही अस्त्र परशुरामाला सोडलं नाही. कारण का? गो ब्राह्मण प्रतिपालक अशा प्रकारचं ब्रीद आहे रामाचं म्हणून हे काही बाण सोडा नाही. शे जाणलं असणार त्या ठिकाणी परशुरामाने आणि ओळखलं तू देवाधी देव आहेस असं त्या ठिकाणी समजलं. आईसे बोलून आपण प्रेमे निघाले आलिंगण दोघा झाले समाधान मुळीची खुण पाहून भांडण होतं भांडण पण भांडणच मिटलं ज्यावेळेस कळाली खून कळाली आणि खून माणसाला कळाल्याशिवाय त्या ठिकाणी भांडण मिटत नसतं. सत्य कळल्याशिवाय भांडण मिटत नसतं. असं सत्य कळालं परशुरामाला. प्रभू रामचंद्र कोण आहे ती अशी खून कळाली आणि खून कळाल्याबरोबर एकमेकाला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याच्या नंतर खून असणारी कळाली एकात्मता निर्माण झाली त्या ठिकाणी आणि परशुरामाने ओळखलं हा असणारा सहावा अवतार आहे अशा प्रकारे ओळखलं. श्रीरामे राम समाधान श्रीरामे राम सुख हे संपन्न श्रीरामे राम आनंद पूर्ण चैतन्य गण श्रीरामे राम हॅलो